नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेचा प्रोमो एकदम इंटरेस्टिंग आहे. आपण पाहत आहोत बाळजाबाई आणि आपली कृष्णा ह्या दोघीजणी तिजोरीतनं काही वस्तू काढत होतात. तर त्यांना दोघींना गुपचूप इथे पाहते सावित्री आणि सावित्रीने एवढा मोठा पैशाचा ढीग पाहिला, एवढी मोठी रास तिने आयुष्यात पैशांची पाहिली. तिजोरी गच्च भरलेली पाहिली. डोळे तिचे गोलगोल फिरू लागले आणि लगेच धावत पळत ती आपल्या पूजा आणि जावयाकडे जाऊन सांगू लागते की मी तिजोरीत इतकी मोठी पैशांची रास पाहिली. आणि खरं सांगू का, आत्ता मला या क्षणाला काय वाटतंय, त्या तिजोरीची चाव्या मोठे थोरले ह्या अधिकाराने तुमच्या दोघांकडे हवा. आत्ताच्या आत्ता पूजा, त्या चाव्या मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर. त्या चाव्या जर तुझ्या हातात आले, तो पैसा तुझ्या हातात आला, तो एकदम महाराणीसारखी शोभून दिसशील. हां, आता इथे पूजा आणि आपले जावई जे आहे ना, हलक्या कानाचे, तर ते लगेचच ठरवतात आता आपण लगेच जाऊन आबांशी बोलायचं. बाळजाबाई सगळे घरचे लोक खाली बसलेले असतात हॉलमध्ये. तिथे जाऊन लगेच फादर इन लॉ असं म्हणत पूजाने लगेच तिची फरमाईश सांगितलेली आहे. बताव आपकी फरमाईश. तरी ती सांगू लागते की मला तिजोरीची चाव्या हव्या. जणू काही ती लॉलीपॉपच मागायला आली आहे आणि तिजोरीची चाव्या मागते. तर इथे आढळराव म्हणतात की तिजोरीची चाव्यांचा अधिकार मी पूर्णपणे हा बाळजाबाईला दिला आहे, तर ती ठरवल कोणाला द्यायची आणि कोणाला नाही. बाळजाबाई आता म्हणू लागलेली आहे की तिजोरीची चाव्या मिळवणं एवढं काही सोपं काही नाही आहे, लॉलीपॉप खायसारखं नाही आहे ते, त्याच्यासाठी परीक्षा द्यावी लागेल. आता इथे परीक्षा म्हणजे काय असं म्हणत पूजाने सवाल केलेला आहे. आता जी काही इंटरेस्टिंग गोष्ट पुढे पाहायला मिळणार, परीक्षा म्हणजे काय आणि कशी चाव्या मिळवते ही पूजा, आपण पुढे जाऊन पाहूया.